या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा एक दिवसीय संपावर हा संप सेंट्रल मार्ट यांच्या आवाहनावरून करण्यात येत असून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग येथे होमिओपॅथिक डॉक्टरांना समाविष्ट करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यासाठी हा आंदोलन याचा मार्ग स्वीकारण्यात आला। निवासी डॉक्टरांनी दिलेल्या निवेदनानुसार होमिओपॅथिस्टना CCMP कोर्स पूर्ण केल्यानंतर MSc मध्ये सामावून घेण्याचा निर्णय आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मानकांशी विसंगत असून रुग्णाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा आहे। त्यामुळे या निर्णयाचा निषेध करण्यासाठी व्यावसायिक प्रामाणिकपणाचं रक्षण करण्यासाठी हा संप करण्यात आलाय। संपादरम्यान आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहतील, मात्र सर्व OPD सेवा आणि निवडक शस्त्रक्रिया बंद राहणार असल्याचं स्पष्ट सांगण्यात आलंय। नमस्कार, मी अध्यक्ष निवासी डॉक्टर संघटना VMGMC सोलापूर। आज आम्ही एक दिवसीय संप पुकारलेला आहे। सरकारने एक निर्णय पास केलेला होता की होमिओपॅथी डॉक्टरांना CCMP कोर्स करून त्यांना MMC रजिस्ट्रेशन देण्यात यावं। हा निर्णय सरकारने घेतलेला आहे, महाराष्ट्र सरकारने। पण आम्ही त्या निर्णयाच्या विरोधात आहेत। सरकारचं म्हणणं आहे की त्यांना पण गावखेड्यात ज्या PSC जे रिकाम्या पोस्ट आहेत तिथे त्या लोकांना अपॉइंट करून गावखेड्यापर्यंत रुग्णसेवा पोहोचावी, हा त्यांचा उद्देश त्यांनी सांगितलेला आहे। पण हे योग्य नसून ऑलरेडी दरवर्षी एक 11,000 इंटर्न लोक डिग्री घेऊन बाहेर पडतात महाराष्ट्रात, ज्याच्यापैकी फक्त एक 2,500-3,000 हजार पोस्ट गावखेड्यात PSCवर रिकाम्या आहेत, ज्या की पूर्णपणे MBBS कडनं पूर्ण करू येऊ शकतात। दुसरी गोष्ट, सरकार होमिओपॅथी डॉक्टरांना एक CCMP नावाचा कोर्स करून 1.5 वर्षात त्यांना डिग्री MMC रजिस्ट्रेशन देऊ इच्छितो। एक 4.5-5 वर्षाचा MBBS कोर्स, ज्याच्यामध्ये विविध सब्जेक्ट्स, इमर्जन्सी आणि सगळ्या विविध प्रकारचे सगळं करिक्युलम शिकून MBBS डिग्री घेतली जाते। एक 4.5 वर्षाचा संघर्ष करून एक मुलगा MBBS डॉक्टर बनतो आणि सरकार एक होमिओपॅथी डॉक्टरांना एक 1.5 वर्षाचा कोर्स करून त्यांना MMC रजिस्ट्रेशन देऊ इच्छितो। हे कुठेच योग्य आम्हाला वाटत नाही। कुठेतरी हा रुग्णांशी, त्यांच्या जीवाशी खेळलेला धोका आहे। कुठेतरी त्याच्यात एक पेशंट केअर हॅम्पर होणार, हे आम्हाला कुठेच मान्य नाही। म्हणून आम्ही हा संप पुकारलेला आहे। आमची हीच मागणी आहे की सरकारने हा घेतलेला निर्णय मागे घ्यावा। तुमचा एक दिवसाचा संप आहे, काय काय चालू राहणार? काय एक दिवसाचा आम्ही संप पुकारला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस सुरू ठेवले आहेत। जे काही आपत्कालीन विभाग आहेत किंवा जे गरोदर स्त्री आहेत ज्याच्यासाठीची आमची इमर्जन्सी सर्व्हिस आहे ती पूर्णपणे उपलब्ध आहे। ते सोडून जे रूटीन सर्व्हिसेस आहेत, OPD आहेत, ते आम्ही पूर्णपणे आज बंद ठेवलेलं आहे। कुठलेही आमचे निवासी डॉक्टर्स आज तिथे गेलेले नाही आहेत, पूर्णपणे बंद पुकारलेलं आहे। पुढची भूमिका आमचे वरचं सेंट्रल मार्ड आहे, त्यांच्याकडनं आम्हाला जे काही अपडेट संध्याकाळनंतर मिळणार। सध्या असं ठरवलेलं आहे की एक दिवसाचा आम्ही संप पुकारलेला आहे। जर सरकार एका दिवसाच्या संपावर जर आमच्या मागण्या पूर्ण करणार नसेल किंवा सरकारने घेतलेला निर्णय सरकार मागे घेत नसेल तर आम्ही हा संप पुढे ढकलणार। नमस्कार, मी VMGMC मार्टची व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर श्रद्धा कारंडे। आज आपण इथे जमलेलो आहोत कारण आम्ही एक दिवसाचा संप पुकारलेला आहे। CCMP हा एक ब्रिज कोर्स आहे जो महाराष्ट्र सरकारनं चालू केलेला आहे आणि जो BHMS डॉक्टरांसाठी मुख्यत्वे आहे। BHMS डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यात मदत व्हावी, यासाठी त्यांना ओरिएंटेशन व्हावं, यासाठी हा 1 वर्षाचा ब्रिज कोर्स त्यांनी दिलेला आहे, ज्याच्या अंडर त्यांना फार्मॅकॉलॉजी, PSM, मेडिसिन आणि सर्जरी हे 4 सब्जेक्ट शिकवले जातात। या 4 सब्जेक्टची माहिती दिली जाते, शिकवलेही जात नाही। जसे MBBS डॉक्टरांना शिकवले जातात तसे शिकवले जात नाहीत, फक्त त्यांची 1 वर्षात माहिती दिली जाते। आणि या कोर्सनंतर महाराष्ट्र सरकारनं असा निर्णय घेतलेला आहे की हा 1 वर्षाचा ब्रिज कोर्स केल्यानंतर त्यांना MMC महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन देत आहेत, जे आतापर्यंत फक्त MBBS डॉक्टरांना मिळत होतं आणि बाकी कुठल्याही डॉक्टरांना मिळत नव्हतं। तर ते रजिस्ट्रेशन ते त्यांना देऊ करतात। हे अतिशय चुकीचं आहे, कारण 4.5 वर्षाचा
MBBSचा कोर्स आणि त्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप केल्यानंतर आपल्याला ती डिग्री मिळत आहे MBBSची. आणि हेच जर तुम्ही 1.5 वर्षाच्या ब्रिज कोर्सवरती बाकीच्या डिग्रीवाल्या लोकांना देत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे. हे रुग्णसेवेसाठी चुकीचं यासाठी आहे कारण बाकीच्या ज्या आपल्या तज्ज्ञ ब्रांच आहेत जसे की ऑर्थोपेडिक आहे, त्वचारोग तज्ज्ञ आहे, बालशास्त्र आहे, या बाबतीत त्या लोकांना माहिती नाही आहे. जर ह्या लोकांना जर तुम्ही त्या गोष्टीची जर परमिशन दिली, MMCचं रजिस्ट्रेशन मिळालं तर पुढे भविष्यात जे काही त्यांच्यामुळे धोके होऊ शकतात रुग्णांना ते अतिशय घातक आहेत. कारण इमर्जन्सी मॅनेजमेंटचा काहीही माहिती या ब्रिज कोर्समध्ये अवेलेबल नाही आहे. तर हीच एक मुख्य मागणी सरकारसमोर ठेवून आज आम्ही इथे संपाला थांबलेलो आहोत. का तर असं केल्यामुळं रुग्णांच्या जीवाला अतिशय धोका उद्भवू शकतो. शासनाने जे निर्णय घेतले त्रास होऊ शकतो कारण इमर्जन्सी सर्व्हिसेस ज्या आहेत, एखादी गोळी तुम्ही पेशंटला दिल्यानंतर जर त्याचा काही साईड इफेक्ट झाला तर त्याचा इमर्जन्सी काय मॅनेजमेंट केली पाहिजे हे त्या ब्रिज कोर्समध्ये मेन्शन नाही आहे. त्यांना त्याबद्दल काहीही माहिती दिली जात नाही. तर ह्यासाठी तुम्हाला तिथं MBBS डॉक्टरचीच गरज आहे 4 वर्ष. आणि ह्याच्यामुळे पुढे भविष्यात जे चुकीची प्रॅक्टिस होण्याचे धोके जास्त आहेत. आणि शासनाने हा निर्णय घेण्यामागचं मेन कारण हे सांगितलं की गावखेड्यात रुग्णसेवा करण्यासाठी त्यांनी तिथं लोक उपलब्ध व्हावीत, डॉक्टर उपलब्ध व्हावीत, यासाठी त्यांनी जे त्यांना प्रॅक्टिस द्यायची परमिशन द्यायची त्यांनी हे केलेलं आहे, परवानगी दिलेली, निर्णय घेतलेला आहे. पण आता या घडीला दरवर्षी 11,000 इंटर्न्स आपले महाराष्ट्र राज्यात फक्त MBBS करून बाहेर पडतात आणि 2,500 ते 3,000 PHCs आहेत जिथं पोस्ट खाली आहे. पण जिथं असे डॉक्टर गेल्यामुळं BHMS किंवा BMS डॉक्टर असल्यामुळं जी कंपल्सरी बॉन्डेड सर्व्हिस आहे MBBS डॉक्टरांना ते करण्यासाठी सुद्धा त्यांना जागा मिळत नाही आहे. आत्ता सध्याची सिच्युएशन अशी आहे. त्यामुळं आम्ही ह्या निर्णयाच्या सक्त विरोधात आहे की जर तुम्हाला दरवर्षी 11,000 इंटर्न डॉक्टर कंपल्सरी बॉन्डेड सर्व्हिसचे मिळत असतील तर आपल्याला BHMS डॉक्टरांना MMC रजिस्ट्रेशन देणं गरजेचं आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमचा सरकारला आहे. धन्यवाद. आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्येच. सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स. आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच. आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच. तो फिर इस बार की खरेदी सिर्फ इक्बाल फैशन में ही. इक्बाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापुर.